पोलिसांना डोंगराळेमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुन्हा एकदा स्थानिक आक्रमक झालेले आहेत। ग्रामस्थांनी आता मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलेला आहे। फाशीची शिक्षा द्या आरोपीला अशी मागणी केली जाते। सातत्याने या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन आणि रास्ता रोको या ग्रामस्थांकडून केले जाते। तर मुंबई आग्रा महामार्ग आता या ग्रामस्थांनी रोखून धरलेला आहे। मालेगावमधील या चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी आज मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलेला आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि रोखून धरलेला हा महामार्ग पुन्हा एकदा इथली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना बाजूला करण्याचे आणि महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। मात्र याच वेळेला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झालेली आहे। काहीसं तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। मुंबई आग्रा महामार्ग आज या संतप्त ग्रामस्थांनी रोखून धरलेला आहे। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांची आहे। त्यासाठी याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा आंदोलनं केलेली होती। कोर्टात शिरण्याचा प्रयत्न संतप्त आंदोलकांकडून झालेला होता। सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज मुंबई आग्रा महामार्ग या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे, ग्रामस्थांनी रोखून धरलाय। यावेळेला पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय। या आंदोलकांना महामार्गावरून बाजूला करण्यासाठी म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र त्याच वेळेला काहीशी झटापट पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होते। वातावरण शांत करण्याचा, महामार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। डोंगराळेतले हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी रास्ता रोको दरम्यान महामार्ग त्यांनी रोखून धरलेला आहे, त्या दरम्यान केली जाते। आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाऊया। चंदन, दृश्य आपण पाहतोय पुन्हा एकदा हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, फाशीच्या शिक्षेची मागणी करतायत, महामार्ग रोखून धरलाय। निश्चितपणे सुमारे एक तासापासून या ठिकाणी मालेगावकर जे आहेत ते आंदोलन करतायत। मुंबई आग्रा महामार्ग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ठप्प करण्यात आलेला आहे। डोंगराळीमध्ये ज्या पद्धतीची दुर्दैवी घटना घडली त्या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि तात्काळ त्याच्यावरची कारवाई व्हायला पाहिजे या मागणीसाठी सगळे मालेगावकर देत आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांनी देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचा मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। मात्र दुसरीकडे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी घोषणाबाजी करत रस्ता मोकळा करण्याचा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी नकार देत आहेत। पोलिसांना या ठिकाणी बळाचा वापर करावा लागतोय। पोलीस कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या आंदोलकांना उचलून आता बाहेर बाजूला नेत असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण घटनेनंतर आक्रमक असं आंदोलन जे आहे ते मालेगावमध्ये सध्या बघायला मिळतं आहे। मालेगावकर जे आहेत ते या संपूर्ण विषयावर आक्रमक झालेले आहेत। गेल्या 1-1.5 तासांपासून हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो या ठिकाणी ठप्प करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता एकूणच या सगळ्या घटनेमध्ये ज्या निरपराध चिमुरडीचा जीव गेलेला आहे, जिची हत्या करण्यात आलेली आहे, तिच्या
आरोपीला या ठिकाणी तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आंदोलकांकडनं या ठिकाणी केली जाते। स्वतः मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आहेत आविष्कार भुसे हे देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतो आहे। पोलिसांनी आता काही कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे, काही आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता या संपूर्ण आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागतं की काय अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण बघतो आहे। पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केलेला आहे। आमदार भुसे आहेत मंत्री त्यांच्या चिरंजीवाला आविष्कार भुसे यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस आता त्यांना पोलीस स्टेशनला नेत असल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे आपण बघतोय की पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर करून काही कार्यकर्त्यांना काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा या ठिकाणी तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे। डोंगराळेतल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी गालबोट लागत असल्याचं बघायला मिळतं आहे। मालेगावच्या तेहरे नागा चौफुलीवर हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या देत होते आणि मुंबई आग्रा महामार्ग जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आला होता। मात्र आता या आंदोलनकर्त्यांना बाजूला सरकवण्यात आलेला आहे। पोलिसांनी बळाचा वापर करत या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांना बाजूला सरकवल्याचं दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी या चिमुरडीला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागत असल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळतं। मालेगाव मधली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई आग्रा महामार्ग चौफुलीजवळ रोखून धरण्यात आलेला आहे। 10:30 वाजता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आविष्कार भुसे दादा भुसे यांचे पुत्र आहेत, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते। त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांना घेऊन आता पोलीस जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत। आंदोलक जे आहेत त्यांनी आता पोलिसांच्या गाडीला देखील या ठिकाणी थांबवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी पोलिसांना अखेर बळाचा वापर जो आहे तो या ठिकाणी करावा लागतोय। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। 8-15 दिवसात परत रस्त्यावर उतरले। हीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, हीच आमची सर्व मालेगावकरांची मागणी आहे। आम्हाला ताब्यात घेतलं हरकत नाही, यांनी आज जरी ताब्यात घेतलं असेल पण पुढच्या 8-15 दिवसात परत आम्ही रस्त्यावर उतरू। जोपर्यंत त्याला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहणार। मी बळाचा नाही, त्यांचं कर्तव्य करतायत। मी आज एक मुलीचा बाप म्हणून, मुलीचा वडील म्हणून मी आज या आंदोलनात सहभागी झालोय। माझी आपल्या माध्यमातून न्यायालयाला आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या आरोपीवर कारवाई करावी। आपण स्वतः सत्तेमध्ये आहात, सत्तेत असताना देखील आपल्याला आंदोलनाची वेळ काय सांगा? बघा, सत्ता असो नसो हा पार्ट नाहीये, हा एक मुलीच्या वडिलांचं कर्तव्य मी आज निभवतोय। काही गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनाच्या असतील तर त्या मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला शब्द दिलेले की ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून लवकर फाशी झाली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो। आपण बघतोय की आविष्कार भुसे जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलन करतायत आविष्कार भुसे आणि आविष्कार भुसे यांनी या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे। पोलिसांनी या ठिकाणी आविष्कार भुसे यांना ताब्यात घेतलेलं आहे। आविष्कार भुसे यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघतोय की दृश्यांमध्ये पोलिसांची ही गाडी जी आहे
ती आता निघालेली आहे आविष्कार भुसे यांना घेऊन। गाडीमध्ये स्वतः आविष्कार भुसे देखील आहेत, मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आहेत आणि आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना घेऊन पोलीस जे आहेत ते पोलीस स्टेशनला जात असल्याचं आपण बघतोय।